ही थेट दृश्य आहेत नाशिकच्या तपोवनमधली। तपोवनमध्ये आदित्य ठाकरे दाखल झालेले आहेत। गेले काही दिवस तपोवनाचा वाद मोठ्या प्रमाणात पेटला होता आणि अशातच निवडणुकांचा काळ असल्याने गेले काही दिवस हा वाद थोडासा मागे पडतोय असं वाटत असतानाच आज आदित्य ठाकरे यांनी तपोवनमध्ये हजेरी लावलेली आहे। ही थेट दृश्य आहेत तपोवनमधली। आदित्य ठाकरे या ठिकाणी येऊन इथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। पर्यावरणवाद्यांशीही ते चर्चा करण्याची शक्यता आहे, त्यांच्याशी आता बोलण्याची शक्यता आहे। नाशिकच्या तपोवनमध्ये आदित्य ठाकरे दाखल झालेत। इथल्या झाडांच्या कत्तलीवरून पर्यावरणवादी प्रचंड आक्रमक झाले आहेत। साधुग्रामसाठी म्हणून इथल्या जवळपास 1800 झाडांची तोड करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता, मात्र याला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आणि त्यानंतर आता राजकीय पक्षांनीही या वादात उडी घेतली। अगदीच निवडणुकांच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांनीही हा मुद्दा एनकॅश करण्याचा प्रयत्न केला। आदित्य ठाकरे स्वतः तपोवनमध्ये दाखल झालेत आणि या संपूर्ण जंगलाची पाहणी करतायत, तिथल्या झाडांची ते पाहणी करतायत। इथे पर्यावरणवादीही उपस्थित आहेत, त्यांच्याशी ते चर्चा करू शकतात। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, नेमक्या कुठल्या कामासाठी आदित्य ठाकरे तपोवनमध्ये दाखल झालेत? सुवर्ण, मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षतोडी विरोधामध्ये पर्यावरण प्रेमींचं आंदोलन सुरू आहे आणि एक मोठं जन आंदोलन तपोवनातल्या वृक्षतोडी विरोधामध्ये उभारण्यात आलेलं होतं। ठाकरेंची शिवसेना देखील या आंदोलनामध्ये उतरलेली होती आणि आता स्वतः आदित्य ठाकरे देखील तपोवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि तपोवनातील झाडांची आदित्य ठाकरेंकडून पाहणी केली जाते। सोबतच पर्यावरण प्रेमींशी देखील आदित्य ठाकरे चर्चा करतायत। ही वृक्षतोड नेमकी कशी होणार होती या संदर्भामध्ये आदित्य ठाकरे माहिती घेत आहेत आणि एकूणच आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात पेटलेला होता आणि या सगळ्या वृक्षतोडी विरोधामध्ये अगदी सत्ताधारी पक्ष देखील उतरलेले होते, विरोधी पक्ष या सगळ्या आंदोलनामध्ये उतरलेले होते आणि आता स्वतः आदित्य ठाकरे देखील तपोवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या वृक्षतोडीच्या संदर्भातली माहिती आदित्य ठाकरेंकडून घेतली जाते। थोडक्यात अगदी निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा एनकॅश करण्याचा प्रयत्न ठाकरे सेनेकडून सुद्धा होतोय, त्यासाठीच आदित्य ठाकरे पोहोचले। धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी।